वाडी टीम आणि तीच टीम याही वर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी झाली. पहिला बॉल मॅचला झाली ती सुरुवात. लाखोड टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा आम्ही पुरस्कार देत आहोत. मी विनंती करतो सन्मान्य आदरणीय पांडुरंगजी साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देत आहोत. ट्रेडमार्क शॉट, एक पाऊल पुढे आलाय, अपर कट केलाय, पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉलला फेकून दिलाय. क्रिकेटचं मानक सौंदर्य दाखवणारा हा फटका आलाय तो बॅटरच्या बॅट मधून. 440चा झटका JMDCC मान्सून ब्लास्ट मधला सडक पे कडक बेधडक षटकार. गोलंदाजी ट्राय करते विशाल वरांडे. पाटण तालुका एक्सप्रेस, अनेक पाटण तालुक्याच्या स्पर्धा आपण पाहतो आणि त्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. येस, आपण सन्मान करतोय आयकॉन. आपणास विनंती, आपण आपला आम्ही सन्मान करत आहोत. संकेत यांचा आपण शुभ सन्मान करतोय. बॉल टीम मध्ये गेलाय, एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. एक सिंगलने टीमचा टोटल स्कोर झालाय तो 8 धावा. 0.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत धावा झालीत 8 धावा. विशाल वरांडे वेगवान गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी हाताळतो. आपल्या खेळाने आपली प्रसिद्धी प्राप्त केली आहे. बॉल आपटल्यानंतर बाउन्स यष्टिरक्षक प्रताप सकपाळ त्यांच्या हातामध्ये विसवला गेलाय, परंतु बॉल येतोय तो हा व्हाईट बॉल आहे. एक चावी अभि धोंडे आणि तेजस धोंडे. अभित सोरट आणि तेजस धोंडे बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला सातारा जिल्हा आयकॉन अभित सोरट आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक. वाई तालुक्याचा हा खेळाडू. थोडंसं रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. खूप चांगली स्पर्धा, अगदी 2 दिवसीय स्पर्धा. पहिला दिवस अनेक मान्यवरांची आवन जावण या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. ज्याने स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी आम्ही आभारी आहोत. विशाल वरांडे बॉल सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. वाईट आला, एक अतिरिक्त धाव. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 8 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं, बीट केलाय आणि यष्टिरक्षकाच्या गुलदस्त्यामध्ये चेंडू विसवलाय. रबर बॉल क्रिकेट सुरुवात झाली, चाहूल लागली या स्पर्धेची आणि पाहता पाहता तो अखेर तो दिवस आलाय. अस्तित्व संपत आलेल्या चुलीचा जर कमबॅक होऊ शकतो तर आपला का होणार नाही. लढा सुरू ठेवा, यश हे मिळेलच. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहत असतो, अनेक दिवस चांगले येतात, वाईट येतात, रात्र जाते, दिवस सुद्धा उगवतो, परंतु तुमच्यामध्ये संयम असायला हवा. यावेळी चांगला फटका पाठीमागे आलाय आणि फटका मजबूत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप खूप चांगला मी म्हणेल. थोडासा मिसफील्ड झाला परंतु काही धावा आपल्या टीमसाठी वाचवले गेलेत. सगळ्यात मोठी कसरत कोणाची आहे तर क्षेत्ररक्षक. या पावसामध्ये ओल्या चिम मैदानामध्ये हिरव्या ग्रासमध्ये जीवाचं रान करत असताना प्रत्येक खेळाडू आपल्या टीमसाठी कुठे ना कुठे धावा रोखण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप साम्य आहे. रबर बॉल क्रिकेट आपण खेळतोय, स्वतःची काळजी घ्या. एखादा चौकार गेला, षटकार गेला, हरकत नाही, जाऊ द्या. एक मॅच संपली, एक मॅच हारलो म्हणून क्रिकेट संपत नसतं. उद्या पुन्हा स्पर्धा आहेत आणि पुन्हा खेळण्याची संधी मिळेल. शरीर महत्त्वाचं आहे, स्थिर सलामत तो पगडी 50. स्वतःला जपा. क्रिकेट एक दिवसाचा खेळ असतो, एक चुकी ती आयुष्यभर भोगावी लागते आणि आयुष्याचा खेळ होतो.
त्यामुळे प्रत्येकाला विनंती, आपण खेळत असताना आपल्या स्वतःची काळजी घ्या. जिथे रिस्क वाढेल तिथे रिस्क घेऊ नका. भले धावा जाऊ द्या, मॅच हरेल, उद्या जिंकू. हा क्रिकेटचा खेळ कधीही न संपणार आहे. या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये क्रिकेटचा आपण विचार केला तर क्रिकेटने विश्व गाठलंय. सर आताचा डिसिजन काय? सर धावा किती असतील या चेंडूवरती? यस, ठीक आहे, 2च धावा. चला स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज युवराज प्रसारण केलंय. ओव्हर क्रमांक 2 साठी युवराज अगदी पंतांच्या उजव्या बाजूने. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटनी पटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. बॉल निघून जातोय. सीमारेषेच्या पार आलाय तो. आडव्या बॅटने खेचलेला हा दमदार चौकार. टीमचा टोटल स्कोर या 4ने ऍड होईल. धावा झाले तर एकूण 16 धावा. बघा 4 पंचमचा खेळ, थोडा स्पीडअप घ्यायचा आहे भाऊ. अजून बरेचसे सामने आहेत आपल्याला. आजच्या दिवसातील सर्व सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच निपाणी आणि रुळे वैभव. दोन्ही टीमचे संपूर्ण स्क्वॉड आपण रेडी राहा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. या मॅच इनिंगमध्ये आपला टॉस होईल. एका बाजूला निपाणी संघ आपण पाहिला तर मिस टायमिंग स्ट्रोक फटका बसलाय. यावेळेस कोणतीच चुकी नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. विकेटचं होईल ते पतन. मोठा धक्का बसलाय. बॅटर तेजस धोंडे येईल बॅक टू द डगआउट. गतवर्षीचा चॅम्पियन याही वर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय आणि या स्पर्धेमध्ये काय प्रकारचा खेळ राहील, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खेळ होतोय की काय, याकडे पाहण्यासारखं लक्ष राहील. नेक्स्ट मॅच एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एक KSK क्रीडा प्रतिष्ठानमधले निपाणी संघ, तर समोर आपल्याला टीम खेळताना पाहायला मिळेल रुळे वैभव. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर या असोसिएशनमधील हा संघ. एका बाजूला सागर सुतार तर एका बाजूला विवेक शिंदे. हा बॅटल रंगला जाईल. रुळे वैभव मध्ये सातारा जिल्हा आयकॉन प्रवीण सकपाळ गावडोशी टीमचे ॲज अ सातारा जिल्हा आयकॉन खेळताना पाहायला मिळते. तर निपाणी टीममध्ये तेटली टीमचा कोयना एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, गणेश भोसले ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मजा येईल मॅचला, बॅटल रंगला जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत शेखर धोंडे. प्रताप सकपाळ तेवढंच चतुर्य दाखवलं. थोडंसं फेकी मी म्हणेल खराब झालं. अतिरिक्त धाव तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च करताय. त्या धावा बऱ्याचशा कुठे ना कुठेतरी आपल्याला संकटामध्ये सापडतात. यासाठी तुम्हाला प्रत्येक धावेसाठी रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. झुकायला शिकू नकोस, लढायला शिक. कारण जग ज्याच्याच पुढे झुकतं, जो कधीच हार मारत नाही. क्रिकेटमध्ये जो हार मानतो तो संपला. आज हरलाय म्हणून उद्या जिंकण्याची वाट पाहतो, तो नक्की त्याचा दिवस एक दिवस उजाडतो. हा टेनिस बॉल क्रिकेट नाही, हा रबर बॉल क्रिकेट आहे. स्लोअर बॉल पडल्यानंतर थोडासा लेग साईडला कट झालाय. चला थोडा स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज. पंचांनी कॉल केलाय, हा नो बॉल आहे. नो डाऊट पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. शेखर धोंडे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला अजूनही अभित सोरट सातारा जिल्हा आयकॉन. ब्लॉकहोलचा बॉल हलक्या त्याने खोदून काढलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावलेत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. संध्याकाळचं सत्र चालू होतंय. थोडंसं अंधार व्हायला सुरुवात झाली. थंडगार हवेची झुळूक शरीराला स्पर्श करते. रबर बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो. टेनिस बॉल क्रिकेटचे नियम वेगळे असतात, रबर बॉल क्रिकेटचे वेगळे असतात. आणि स्पर्धा काहीतरी वेगळी आणि काहीतरी खास करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला आहे आमची संपूर्ण टीम, आमचे आयोजक. व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री.
2 धावा एक्स्ट्रा अतिरिक्त खर्च करतायत. बघा पाठीमागे स्लिप सुद्धा ठेवले. स्लिपमधून सुद्धा बॉल डी मध्ये ट्रॅव्हल झालाय, म्हणजे सिंगल डबल्स धावेचा सिलसिला कुठेतरी चालू राहिलाय. टोटल टीमचा स्कोर झालाय 23. दुसऱ्या पंचमचा खेळ प्रगतीपथावरती असताना यावेळी चांगला फटका, सुरेख फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. अगदी वेगाने धावलाय, परंतु फेकी सुरेख होती. विशाल वरांडे वेगासाठी जाणं जातो क्षेत्ररक्षण तेवढंच वेगवान होतं. चांगला स्पेल, चांगली गोलंदाजी समाप्त झाली. शेखर धावबाद होतील. दुसरा क्रमांक धक्क्याचा क्रमांक 2 शेखर धोंडे बॅक टू द डग आउट. टीमचा टोटल स्कोर झालाय तो आतापर्यंत 24. त्याचबरोबर आपण शुभ सन्मान घेत आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य राहिले. गतवर्षी देखील आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिले होते, स्पर्धेला सहकार्य केलं होतं. याही वर्षी या स्पर्धेला चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलेत. आमच्या गावचे ग्रामस्थ आणि उद्योजक माऊली टेम्पो सर्व्हिसचे प्रोप्रायटर सन्मान्य आदरणीय सुरेशजी साळुंके साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. असंच प्रेम आणि आशीर्वाद आपल्या सर्व टीममध्ये आणि सर्व मुलांच्या पाठीशी राहू द्या. मोठा फटका बॅटच्या फ्लोमध्ये आलाय, बॉलला फेकून दिलाय, परंतु दिशा थोडीशी खराब. धाव मिळेल ती फक्त एक सिंगल. ताकद लावली अर्धा डझनची, धावा मिळाल्या फक्त एक सिंगल. तिसऱ्या स्पेलला सुरुवात झाली. मोठा फटका लॉफ्ट केलाय. कव्हर मधून क्षेत्ररक्षक डीपला बॉलला पाठलाग करतील, परंतु थांबवू शकणार नाहीयेत. दोघांमध्ये लागली रेस. जिंकलाय तो बॉल आणि घेऊन देईल त्या 4 धावा. धावा बऱ्याचशा होत चाललेत. असं वाटलं सुरुवातीला की धावा थोड्या कमी आहेत, ही लो स्कोरिंग मॅच बनेल, परंतु काही वाईड्स एक्स्ट्रा धावा त्यातून धावा कन्वर्ट झाल्या आणि मॅच कुठेतरी हाय स्कोरिंग बनत चालले. हा ग्राफ उंचावरती होत चाललाय. विकेट खरे आलेत, परंतु पूर्णपणे अजूनही शेखर आणि अभि जिल्हा आयकॉन मैदानामध्ये दाखल आहेत. फुल टॉस बॉल, त्यावरती कडा प्रहार. चेंडू गेलाय सीमा पार. येतो मॅक्सिमम ग्लोरियस ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. टीमचा टोटल स्कोर झालाय ते 35 रन्स. यस पंचांचं बोट आकाशाकडे जाते. बॅटची एज लागली. यष्टरक्षक प्रताप सकपाळ कॅच अप्रतिम गॅदर केलाय आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 या टीमसाठी. अभि चोरट सातारा जिल्हा आयकॉन. थोडंसं निराशा आली, परंतु लढत दिली, झुंज दिली. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकाराची साजेदारी, एक चांगली इनिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलाय अभि चोरट. ऑर्डर बॅटिंग. जरी आऊट झाला असेल तरी त्याचं काम पूर्णपणे त्याने केलंय. एकूण धावा आहेत त्या टीमच्या 35. त्याला स्पीडअप घ्या प्लीज बॅट्समन. भाऊ आपल्याकडे वेळ कमी आहे, सामने खूप आहेत. निपाणी टीमचे कॅप्टन आणि रुळे वैभव टीमचे कॅप्टन आपण या. लास्ट गो. आतापर्यंत या षटकामध्ये 1 विकेट आणि 11 धावा
ज्ञानेश्वर यांनी खर्च केलेत. मोठा फटका खेचलाय. शर्तरक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये, पाहू शकत आहेत परंतु रोखू शकणार नाहीयेत. पाण्याचा फटका आणि 440चा झटका लागला ना सेट. करंट आलाय तोच चौकार. 3 पंचमचा खेळ समाप्त आणि 3 पंचमच्या अखेरीस धोंडेवाडी टीमच्या धावा झालेत त्या 39. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे अद्यापही 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 5 मध्ये एखादा षटकार चौकार आला 50+ धावा होतील. समीर मॅच मध्ये मजा येईल. 50+ धावा झाल्यात तर प्रत्युत्तर सुद्धा त्याच पद्धतीचं पाहायला मिळेल. समोर आपण टीम पाहिली तर प्रताप सकपाळ चालू सीझन मध्ये इन फॉर्म हा बॅटर आहे. सोबत विशाल वरांडे, सातारा जिल्हा आयकॉन, अनेक बॅटर आहेत या टीम मध्ये. आणि या टीमच्या माध्यमातून कशा प्रकारे बॅटिंग राहील आणि काय खेळ राहील सर्व काही कहाणी आपण पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, वेट अँड वॉच पाहत राहा. JMDCC मान्सून ब्लास्ट पर्व 3चा हा थरार. स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न पूर्ण करण्याचा मानस प्रत्येक खेळाडूचा. खराब चेंडू डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवलाय. नो बॉल. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. अंतिम स्पेल. प्रत्येक मैदानामध्ये दाखल झालेत आणि पहिल्याच बॉल नोने सुरुवात केली. धावा खूप झालेत. संध्याकाळ सत्र आहे, थोड्याशा धावा वाढत झाले. त्या मागोदरच्या आपण सुरुवातीच्या मॅचेस पाहिले तर थोड्या लो स्कोरिंग होत्या, परंतु त्यानंतरचे सामने 50+ धावेंचे झालेत. रंग भरलेत. खराब चेंडू, खराब गोलंदाजी, 2 भीमर हाताळलेत. पंच सांगतील की हा गोलंदाज फिर नाही आएगा, अभी आएगा तो कल ही आएगा. नवीन गोलंदाज तुम्हाला वापरावा लागेल. 2 भीमर हाताळले आणि 2 मध्ये 2 एक्स्ट्रा धावा सुद्धा खर्च केलेत. टीमचे टोटल धावा झालेत त्या 41. चला स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. लाखवड टीम थोडा स्पीडअप घ्या. चला थोडा स्पीडअप घ्यायचं आहे. स्ट्राइक एंडला अजित, नॉन स्ट्राइक एंडला विशाल. गोलंदाज चेंज. चला स्पीडअप घ्या गोलंदाज थोडा प्लीज, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 5:10 झालेत. अजून 4 सामने खेळवायचे आहेत. प्लीज थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. गोलंदाजीसाठी यश, भाऊ बॉलरचं नाव काय? यश मैदानामध्ये दाखल झालेत. चांगला चेंडू. हा गोलंदाज आपल्याकडे ऑप्शन आहे, याच्याकडे वेग आहे, चांगली लेंथ हाताळतोय. पहिल्याच टॉटने सुरुवात केली. टीममध्ये आज संपूर्ण दिवसभर पाहिलं तर एकही थ्रो गोलंदाज आढळला नाही. क्रिकेटला चांगली शिस्त लागले. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट, अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेटची चर्चा होते. यामागचं कारण मुख्य काय तर क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणा आहे. क्रिकेट चांगलं खेळलं जातं, नियमांचं तंतोतंत पालन केलं जातं आणि यासाठीच पश्चिम महाराष्ट्र ओळखला जातो. आज पश्चिम महाराष्ट्रातले अनेक आयकॉन खेळत आहेत, अनेक टीम्स खेळत आहेत, अनेक असोसिएशनमधील खेळाडू खेळत आहेत. या क्रिकेटनी वेड लावलंय. फुल टॉस बॉल, खराब चेंडू हाताळलाय. दिशा थोडीशी खराब. बॉल जाईल तो फक्त डी मध्ये. नो आलाय. नो +1 अशा 2 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज. आदित्य साळुंके थोडंसं चेंडूंची व्यवस्था करा. आज संपूर्ण दिवसभर आमचे स्वयंसेवक आदित्याने शुभमनी खुर्ची सोडली नाहीये. चेंडू जाऊ दिले नाहीत आणि कोणाला घेऊ दिले नाहीत. चेंडूंसाठी थोडीशी कंजूसी चालली आहे, कारण कांद्यापेक्षा चेंडू महाग झालेत. चला स्पीडअप घ्या प्लीज. या मॅचला खूप वेळ झालाय. आपणास आयोजन कमिटीची वॉर्निंग येते. आपण वेळ खूप खर्च केला, अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. प्लीज सहकार्य करा.
सुरेख बॉल सुरेख बॉल अप्रतिम बॉलिंग. ऑप्शन गोलंदाज परंतु चांगली संधी मिळाली आणि त्याचा फायदा केलाय. बघा आयुष्यात संधी प्रत्येक वेळेस समोर वेळेत नसते, परंतु ज्या वेळेस मिळते त्या संधीचा तुम्ही फायदा उचला, तुमची जागा टीम मध्ये निश्चित होते. यशनी कुठेतरी यश संपादित केले. चांगला फटका, सुरेख फटका खेचलाय. विशाल वरांडेच्या हाताला स्पर्श करून बॉल निघून जातोय. काहू कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून बॉल सीमा पार आलाय तो लेट थेट, पण एक दर्जेदार कडक आलाय तो चौकार. .47 47 धावा. अजितच्या बॅट मध्ये आवाज आलाय, बॉलला फेकून दिलाय. बिग 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 मॅक्सिमम शेवटचा बॉल, घणाघाती प्रहार, बॉल सीमा पार आलाय तो ब्लास्ट षटकार. एकूण धावा झाल्या टीमच्या त्या 53 आणि 54 धावेंचं या मॅच मध्ये लक्ष आहे. एक बिग फाईट मॅच. कशा प्रकारे प्रतिउत्तर राहील, कोण कोणावरती भारी पडेल तर कोणाची कमी भासेल, कोण जिंकेल मॅच, कोण जाईल एक पाऊल पुढे तर कोणाचा प्रवास थांबेल, बऱ्याचशा गोष्टी, बरीचशी सूत्र, बरीचशी गणित आपण सोडवणार आहोत. त्या दरम्यान घेऊया एक टॉस. टॉससाठी या निपाणी आणि रुळे वैभव. चला सागर सुतार प्लीज आपण या. कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या. तुम्हाला मी या अगोदरी अनाऊन्स केलं होतं. सागर दादा आपले कॅप्टन कोण आहेत? रुळे वैभव टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. निपाणी टीम कॅप्टन चॉईस करतात का? ज्याचं लक असेल त्यालाच पाठवा. या टॉससाठी मी आमंत्रित करतो सचिनजी साळुंके साहेब, युवा उद्योजक, यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. निपाणी अगेन्स्ट रुळे वैभव. बरेचदा दोन्ही टीम आमने सामने खेळलेत. बरेचदा रुळे जिंकले तर बरेचदा निपाणी जिंकले, परंतु आज कोण जिंकेल ही मॅच? बी ग्रुपमधला हा शेवटचा सामना आहे आणि या शेवटचा सामना तेवढीच टफ फाईट मॅच बनेल. टॉस कोण जिंकलं? निपाणी टीम ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. येस थँक्यू. आपली संपूर्ण टीम रेडी ठेवा. ही मॅच झाल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज. धोंडेवाडी टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तर लाखो टीमची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. लाखो टीमची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला सातारा जिल्हा आयकॉन पाटण तालुका एक्सप्रेस विशाल वरांडे, तर त्याच्या साथीला सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट हादरून टाकलाय. त्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील 30 दशक तोच दरारा कायम ठेवणारा खेळाडू लाखो टीमचा कोहिनूर हिरा प्रताप सकपाळ मैदानामध्ये दाखल झाले. जोडी 54 धावेंचं लक्ष आहे आणि या 54 धावेंची चिरफाड प्रतिउत्तर कशा प्रकारे देतील याकडे पाहिले जाईल. एखादा चांगला खेळाडू सध्याच्या घडीला इन्फॉर्म असतो, त्यानंतर अनेक प्रेक्षक वर्ग त्याच्याकडे पाहत असतात, अनेक आयोजक, अनेक संघमालक पाहत असतात. त्यातून एखाद्या खेळाडूची चॉईस होते. ॲज अ जिल्हा आयकॉन म्हणून अनेक संघांमध्ये आज आपण खेळताना पाहिलं. स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या खेळामध्ये बदल घडवले. परिस्थितीनुसार बदलावं लागतं आणि त्याच पद्धतीने अनेक खेळाडूने आपल्या खेळामध्ये संघर्ष केला आहे. त्यानंतर ही जागा, हे नाव तुम्हाला क्रिकेटमध्ये मिळत असतं. प्रत्येकाच्या नावापुढे एक टॅग लागतो. एक आपल्या खेळाची, आपल्या मेहनतीची छाप काय असते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळत असतो, संपूर्ण जिल्ह्यामध्ये खेळत असतो, परंतु खेळत असताना आपल्या खेळामधून काय घडलं, मी स्वतः काय घडलो आणि माझ्या टीमसाठी मी काय कर्तृत्व दाखवलं आहे, यासाठीचा खेळ प्रत्येक खेळाडूचा पाहायला मिळतो आणि त्यातून सिद्ध होत होतो सातारा जिल्हा आयकॉन. जिल्हा आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाव स्ट्रायकिंगला विशाल वरांडे, तर स्ट्राईकला प्रताप सकपाळ. पहिला बॉल अजित
पहिला बॉल शॉट अप पुल केलाय, चेंडूला गुल केलाय. प्रताप सकपलच्या स्ट्राईड मध्ये येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक. पहिला बॉल आणि पहिला बॉल सीमा पार जा आणि घेऊन या. आलाय तो षटकार. चोपन्न धावेचं लक्ष. अजित वरती आक्रमण केलंय पहिल्याच बॉलवरती. पहिला षटकार. खराब चेंडू. घाबरलाय थोडासा घाबरलाय अजित, कारण प्रतापने ज्याप्रमाणे स्टार्ट केला आणि सुरुवात केली त्या सुरुवातीनेच गोलंदाजाला थोडासा घाम फोडलाय. यावेळेस देखील आक्रमण केलंय. फटका बसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल सीमा पार. प्रताप सकपलचा आलाय तो ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमा पार. मान्सून ब्लास्ट हा धमाका षटकार. टार्गेट किती मोठा असू द्या, माझ्यामध्ये हिंमत आहे, मला किंमत आहे. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग प्रताप सकपलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी म्हटलं इन फॉर्म आहे. यावेळेस देखील फटका सूर्य खेचलाय. समालोचन कक्षाला दिलेली सलामी. ना विस्की ना देशी ना रम, दाखवलाय फक्त 10 कदम. प्रताप सकपाळ सेट ऑन अ फायर. तीन बॉल 3 षटकार. आजचा रेकॉर्ड झालाय 5 चेंडू 5 षटकार. उमेशजी युनिफॉर्म चेंज केलाय, कधी खेळण्याचा इरादा आहे? सुजित वरती अटॅक केलाय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 19 धावा. फुल टॉस बॉल, त्याला सुद्धा ऑन साइडला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल जातोय. बिग हिट. मॅक्सिमम JMDCC मान्सून ब्लास्टचा धमाकेदार षटकार. चार चेंडू आणि 4 षटकार. वॉट बॅटिंग, काय बॅटिंग चालली आहे. प्रताप सकपाळ फॉलो केला होता पंच शाहरुख खान स्टाईल मध्ये सांगतात. हा येस, व्हाईट बॉल. डर गया वो मर गया. हा क्रिकेटचा खेळ आहे. लाईन, लेंथ आणि टप्पा महत्वपूर्ण हवा आहे. टप्पा चुकला, टप्प्यावरती कार्यक्रम. बॉल जातोय लॉंग 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 लॉंग. बिग हिट. मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची चिक्की. आणि फलंदाजासमोर गोलंदाजी पडले फिकी फिकी आणि फिकी. प्रताप सकपाळची बॅटिंग आवडली असेल तर ठोका टाळी. आजच्या दिवसातील 5 बॉल 5 षटकार ठोकणारा हा दुसरा फलंदाज. लाखो टीमचा कोहिनूर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावाला आलेला हा खेळाडू चर्चेचा विषय बनलाय. आणि का बनू नये. स्वतःला सिद्ध केले, मेहनत केले, कष्ट केलाय, घाम गाळलाय. घामातल्या प्रत्येक थेंबामध्ये माझी किंमत आहे. म्हणून या महाराष्ट्रामध्ये पश्चिम टेनिस क्रिकेटमध्ये मला किंमत आहे. प्रताप सकपाळ KSK क्रीडा प्रतिष्ठानचा ब्रँड. हा ब्रँड बनलाय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये. टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा तीच धमक, तीच दहशत आणि तोच दरारा. विशाल वरांडे ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकामध्ये कार्यक्रम परफेक्ट झालाय. प्रताप सकपाळ 5 षटकार 2 वाईड, एकूण 32 धावा. खराब चेंडू, हाई बॉल खराब आहे. बॉल डी मध्ये एक सिंगल धाव येते. रन्स. संपूर्ण स्पर्धा आपण 22 यार्ड या वाहिनीवरती लाईव्ह प्रेक्षण पाहत आहोत. प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. विशाल वरांडे ब्लॅक ब्लॉक होलचा बॉल खोदून काढला.
क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरमध्ये आहेत, बॉलपर्यंत पोहोचतील. त्या दरम्यान 2 धावा जमा केलेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, आधीच धावा बऱ्याचशा कुठलेत, त्यामध्ये फुकटमध्ये प्रकट, 2 मध्ये 1, 3 धावा खर्च केलेत. यस 3 धावा. प्रताप सकपाळ स्ट्राईकला आहेत. याची देह याची डोळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजच्या वक्तीप्रमाणे हा आपण पाहत आहोत. आयुष्याचा प्रत्येक दिवस अनमोल आहे. खराब बॉल पुन्हा एकदा भीमर हातळलाय. पंच कॉल करतायत हा नो बॉल आहे. पुढील चेंडू असेल तो प्रीहिट. 7 चेंडूच्या पाठीमागे 30 धावींचं योगदान राहिलंय प्रताप सकपाळचं. अजूनही 17 धावींची आवश्यकता आहे. दुसऱ्या पंचमचा खेळ प्रगतीपथावरती असताना 0.2 चेंडूचा खेळ झालाय. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही आहे, गली आहे, गॅप आहे आणि त्याच गॅप मधून बॉलला फेकून दिलाय सीमा पार. आलाय तो प्रतापच्या बॅट मधून चौकार. 34 धावींवरती बॅटिंग करतोय प्रताप सकपाळ. सुरेख चेंडू थोडासा कमबॅक केला. बॉल डी मध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव नक्कीच मिळेल. प्रताप सकपाळने चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये केलाय. अर्धशतकाची आमचे आयोजक वाट पाहत आहेत, परंतु अजूनही एकही अर्धशतक आलं नाही आहे. प्रतापसाठी संधी आहे आणि प्रतापच्या बॅटमधून जर षटकार आले तर नक्कीच अर्धशतक या स्पर्धेतलं आपल्याला पहिलं पाहायला मिळेल. थोडासा मिस केला, थोडासा नाखुश असेल. बॉल डी मध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव मिळते. निपाणी टीम आपण संपूर्ण स्क्वॉड आपला रेडी ठेवायचं आहे. या मॅच नंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. धाव नाही आहे. येस थँक्यू. हा डॉट बॉल आला. दुसऱ्या पंचमचा खेळ देखील अजूनही चालू आहे. एक बॉल अजूनही सर थोडा स्पीडअप घ्या प्लीज. आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत, अन्यथा लाईट चालू करावे लागतील आणि नाईट मॅचेस चालू करावे लागतील, कारण आजचा संपूर्ण स्पर्धा जे सामने आहेत ते पूर्ण आपल्याला करायचे आहेत. सर 4 चेंडू झालेत का सर? एक नो बॉल आला होता. पहिला सिंगल आला, त्यानंतर 3 धावा आल्या, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल. 4 चेंडू झाले. तो पण डॉट आहे का पाठीमागे गेलेला? येस थँक्यू. आम्ही दुरुस्ती करतो. चला स्पीडअप घ्या प्लीज. सर पंचाने डिक्लेअर दिला होता का पाठीमागे? चला मॅच ऑन करा प्लीज. ओव्हर क्रमांक 3ऱ्या पंचमसाठी गोलंदाज दाखल झालेत. सातारा जिल्हा आयकॉन अभित चोराट मैदानामध्ये दाखल झालेत. बघा मॅच अजूनही दोन्ही एंड कडून आपण पाहिली तर मॅच अजूनही संपली नाही आहे. अजून मॅच जिवंत आहे.
9 चेंडू आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मोठा फटका आलाय. 13ची आवश्यकता होती, राहिली फक्त आता 7. बॉल निघून गेलाय सीमा पार. आलाय तो विशाल वरांडे. सातारा जिल्हा आयकॉनच्या बॅटमधून षटकार. 7 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये मॅच फिनिश होईल अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सामने आणखी बरेचसे खेळवायचे आहेत. आडव्या बॅटचा कडवा प्रहार. बॉल निघून जातोय सीमा पार. आलाय तो विशाल वरंडेच्या बॅटमधून. सलगचा दुसरा ब्लास्ट. हवाई मेल, हवाई सफर. षटकार. सर 1 धाव हवी अजूनही. 1 धाव हवी अजूनही. 53 धावा झालेत. चला स्पीडअप घ्या प्लीज. निपाणी टीम आपण रेडी राहायचंय. येलो आर्मी आपण लगेच रेडी राहा. चला 1 धावेची आवश्यकता आहे. विशाल वरांडे फुल टॉस आला, लॉफ्ट केला. सिद्ध बॅट, नो बकवास. आलाय तो विजयाचा षटकार.